बऱ्याच दिवसांपासून प्रेक्षक दिग्दर्शक प्रवीण तरडेंच्या दोन सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. एक म्हणजे देऊळबंद 2 आणि दुसरा आहे मुळशी पॅटर्न 2. तशी तर देऊळबंद 2 ची अनाउन्समेंट दिग्दर्शक प्रवीण तरडेंनी 2020लाच केली होती आणि त्यानंतर 2 वर्षांनी मुळशी पॅटर्न 2 हाही सिनेमा येणार अशी चर्चा होऊ लागली. पण मग आता या गोष्टीला 3 ते 4 वर्ष होत आली तरी अजूनही हे दोन सिनेमे आतापर्यंत आपल्या भेटीला का येऊ शकले नसतील. तर जसं की सर्वांना माहितीच आहे, दिग्दर्शक प्रवीण तरडे हे 2021-22ला धर्मवीर आणि 2023-24ला धर्मवीर 2 या दोन्ही सिनेमाच्या कामात व्यस्त होते. त्यामुळे त्यांना या दोन सिनेमांकडे फारसं लक्ष देता आलं नाही आणि म्हणूनच कदाचित त्यांनी हे दोन सिनेमे लांबवले असावेत. पण आता यावर्षी म्हणजे 2025ला त्यांच्या एका सिनेमाचं म्हणजे देऊळबंद 2चं चित्रीकरण पूर्ण झालं आहे आणि लवकरच हा सिनेमा आपल्या भेटीला येऊ शकतो. आता राहिला प्रश्न मुळशी पॅटर्न 2चा, तर नुकत्याच एका व्हिडिओतून स्वतः दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी सांगितलंय की या वर्षाच्या शेवटी म्हणजेच नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात ते या सिनेमावर काम सुरू करणार आहेत. वाटलं होतं असं कॉल सर. मुळशी 2 कधी येणार सर? आता ते नोव्हेंबर-डिसेंबरला काम सुरू करायचं. म्हणजेच प्रेक्षकांनी बराच काळ ज्याची आतुरतेने वाट पाहिली होती त्या मुळशी पॅटर्न 2चा प्रवास आता लवकरच सुरू होणार आहे आणि हाही सिनेमा आपल्याला या येणाऱ्या वर्षात बघायला मिळू शकतो. पण यात एक प्रश्न असाही आहे, हे दोन्ही सिनेमे आधीच्याच कथेला पुढे नेणार की यावेळी पूर्णपणे कथा ही नवीन असेल. तर याबद्दल दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी आधी स्पष्ट केलं आहे. त्यांनी सांगितलं की या दोन्ही सिनेमाची कथा ही यावेळी वेगळी असेल. जसं देऊळबंदच्या पहिल्या भागात आपल्याला एका वैज्ञानिकाची कथा पाहायला मिळाली होती, तर यावेळी देऊळबंद 2 मध्ये एका शेतकऱ्याची कथा दाखवली जाणार आहे. म्हणजेच ग्रामीण जीवन, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि त्यामागचं वास्तव यावर प्रकाश टाकला जाणार आहे. त्याचप्रमाणे मुळशी पॅटर्नच्या पहिल्या भागात एका शेतकऱ्याचा मुलाचा गुन्हेगारीकडे झुकलेला प्रवास दाखवला होता. मात्र मुळशी पॅटर्न 2 मध्ये प्रेक्षकांना पूर्णपणे वेगळ्या प्रकारची कथा अनुभवायला मिळणार आहे. यावेळी सिनेमाचा विषय असेल रेती माफिया, म्हणजेच वाळू माफियांचं गडद आणि धोकादायक गुन्हेगारीचं जग. त्यामुळे सिनेमाचं नाव देखील बदलण्याची शक्यता आहे. दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की यावेळी ते कदाचित या सिनेमाचं नाव रेती पॅटर्न असं ठेवू शकतात. म्हणजेच काय, तर हे दोन्ही सिनेमे प्रेक्षकांना फक्त सिक्वल म्हणून न पाहता नवीन वेगवेगळ्या कथांसह पाहायला मिळतील अशी आशा आहे.